नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 8 वाजले. सकाळची सुरुवात झाली ती एक कप चहाने. प्रत्येक दिवसासारखा आजही एक दिवस आहे सुरू झाला. घरातल्या सगळ्यांची काळजी घेताना जी सकाळ कधी सुरू झाली मला कळलंच नाही. चहा बनवताना मनात एक वेगळी शांतता असते. बाहेर नवीन दिवसाची सुरुवात कधी होते ते काय कळतच नाही आणि घरामध्ये नवीन ऊर्जा येते. चहा झाल्यानंतर घरातली कामं सुरू होतात. साफसफाई, आवरावर आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. स्वतःपेक्षा आधी घरच्यांचा विचार करतो. मला चहासोबत बिस्किट खायला खूप आवडतं. मी बिस्किट पार्लेजी किंवा मारीगोल्ड असेच बिस्किट खाते. आजकालची पिढी मारीगोल्ड, पार्ले बिस्किटला विसरली आहे. त्यांना आता क्रीम बिस्किटच लागतं, पण क्रीम बिस्किट चांगलं नाही आहे आरोग्याला. आजचा चहा पिण्यासाठी माझ्यासोबत कोणी नाही आहे, म्हणून मी गॅलरीमध्ये चहा प्यायला बसले आहे. एखादा पक्षी येईल आणि माझं बिस्किट घेऊन जाईल याची मी वाट बघत आहे. पक्ष्यानं बिस्किट खाल्लं की तेव्हा माझ्या मनाला समाधान वाटतं. चहा पाणी झालं, देवपूजा पण करून घेतली. सकाळचे 11 वाजले. दुपारचं जेवण चालू आहे. आज साधं पण चविष्ट जेवण बनवायचं म्हणते. भेंडी अशी स्वच्छ धुवून कापून त्याच्यामध्ये बटाटे टाकणार आहे. अशी बघा मी फ्राय भाजी करणार आहे. मिस्टरांना अशी फ्राय भाजी आवडते. तेल टाकले कढईमध्ये. आता तेल गरम करायला ठेवले. आता मी भेंडी टाकते. भेंडीची भाजी वेगवेगळ्या प्रकारची बनवतात. अशी काटेरी भेंडी काय इकडे मिळत नाही, पण गावाकडे मी खाल्ली आहे. आईच्या हातची. आई खूप छान बनवते. आजी खूप छान बनवते. बघा आता मी बटाटा टाकला. परत बटाटा चांगला तळून घेते. बटाटा घालून ही भेंडीची भाजी खूप छान होते. बघा चांगला असा खरपूस तळून घेतला आहे. पण कसं आहे ना, मार्केटमध्ये बटाटे वेगवेगळ्या प्रकारचे येतात बघा. त्याच्यामध्ये मी बटाटा एक पांढरा आहे आणि एक लालसर भाजलेला आहे. कारण बटाटे वेगवेगळ्या प्रकारचे येते, जात त्याची वेगळी असते. अशा प्रकारे मी तळून घेतले सगळे बटाटे. आता मी भेंडी घालते त्याच्यामध्ये. भेंडी पण अशी खरपूस तळून घ्यायची. हे बघा, मी म्हणत होते काटेरी भेंडीबद्दल. ती गावाकडे कसं आजी आई वगैरे बनवायच्या ना, चव खूप छान लागायची. त्याच्यामध्ये आमसूल किंवा लहान लहान टोमॅटो बघा आपल्या परड्यामध्ये उगवतात, ते घालून भाजी बनवलेली इतकी छान लागायची ना. ताकामध्ये किंवा दह्यामध्ये भेंडी करायची. ते मी खाल्लेलं आहे ना, त्याची खूप आठवण येते. अशी भेंडी इकडं भेटत नाही. हे बघा मी असं लालसर तळून घेतलं बटाटे भेंडी. हे बघा आता जिरं मोहरी टाकते. तेल तापलंय. जिरं मोहरी तडतडले की मग मी त्याच्यामध्ये कांदा टाकते. कढीपत्ता तर नाही आहे माझ्याकडे, कारण मार्केटमधनं आणायचाच विसरला. घाई गडबडीत मार्केट केलं, कारण पाऊस पडत होता म्हणून. बघा आता मिरची खूप तिखट आहे, पण मिस्टर म्हणत होते लाल तिखट टाकू नको ह्या भाजीमध्ये, हिरवी मिरची टाक, म्हणून मी हिरवी मिरची घालून करणार आहे भाजी. आता ह्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा लालसर होईपर्यंत भाजला. नंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं. टोमॅटो त्याच्यामध्ये आता कांदा आणि हे भाजून घेतलं मी. आता टोमॅटो. आता हळद टाकते, मीठ टाकते चवीनुसार. मीठ जरा जास्त टाकायचं, खूप छान लागते भाजी. त्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकते, पण माझ्याकडे नाही आहे. टाकला तरी बी चालतंय, नाही टाकला तरी बी चालतो. अशी भाजी खूप चांगली लागते, फ्राय भाजी. कोणी कोणी भेंडीची भाजी खात नाही, पण मी सांगते अशी भाजी तुम्ही करून खात जा. खूप छान होती ही भाजी. शुगर पेशंटनं तर फक्त भेंडीची भाजी करून खाल्ली तर चांगली आहे. त्याच्यामध्ये बटाटा नका टाकू, फक्त भेंडीची भाजी करून खावा. खूप चांगली आहे भेंडीची भाजी खाल्ल्यावर. माझा लहान मुलगा आहे, त्याला भेंडीची खूप भाजी आवडते. तो नुसतं इकडे आल्यावर मला म्हणतो भेंडीचीच भाजी कर. मी एक दीड किलो बाजारातून भेंड्या आणते आणि त्याच्यासाठी बनवत असते. बघा आता भाजी तयार झाली. कशी दिसते भाजी? मस्त दिसते की नाही?
तुम्ही पण अशी भाजी करून खा. हा मी तुम्हाला दाखवत होतो ना, हा घरचा भात आहे. कारण मी परवा गावाकडे गेले होते ना, तेव्हा घेऊन आले. हे पहा, कुकर लावला आता मी भातासाठी. हे पहा, भाजी तयार झाली मस्त अशी. कुकर लावला, भात झाला. चपात्या पण माझ्या होत आल्यात. 1-5 चपात्याही केल्या. कारण मी गरम गरमच करून देत असते, असं करून ठेवत नाही. कारण ह्या पावसाळ्यामध्ये थंड खायला होत नाही. गरम गरम खायची मजाच काय वेगळी असते. ती भाकरी असू दे किंवा चपाती असू दे. माझा स्वयंपाक आता सर्व झाला आहे. मिस्टर ड्युटीवरून आले, 1:30 वाजले आहेत. त्यांना जेवायला देते आता. मुलग्यालाही भूक लागली, मुलग्यालाही जेवायला देते. दुपारच्या जेवणामध्ये पहा, भेंडीची भाजी, आमटी, परत सलाद आहे, परत 1 चपाती आहे. काल रात्रीच्या चपात्या होत्या, त्या मी गरम करून खाते, कशाला वेस्ट करायच्या. म्हणून हे पहा, मी तव्यावर गरम करायला लागली आहे. आता ते मी खाऊन घेणार आहे. हे माझं ताट आहे. माझ्या ताटात भेंडीची भाजी, चपाती, मिरची वगैरे आहे. बघा आता पाणी आले. दुपारी 3 वाजले, पाणी आले. आता मी सर्व भांडे घासून घेते. ओटा वगैरे साफ केला किचनचा, गॅस पुसून घेतलं. हे पहा, 2:45 वाजले, पाणी आले. पहा, आता मी भांडे घासून घेते. पाणी आलं की कामं सगळी होतात. पाणी वगैरे मी प्यायचं पाणी वगैरे भरून घेते. हे पहा, गंज धुतला मी पितांबरीने स्वच्छ. आणि आता गंजामध्ये पाणी भरून घेते, प्यायचं पाणी. पाणी वगैरे भरून झालं नंतर मग सगळी जेवणं वगैरे झाली. मग घरामध्ये सगळीकडे झाडू मारून घेतलं. सगळीकडे झाडू मारून मग मी कपडे धुवायला चालू केले. हे पहा, वातावरण कसं आहे, पावसाचं वारं वगैरे, त्याच्यातच मी कपडे धुती आहे. कपडे धुवायला 3 वाजले, कारण वेळ झाला. 3 ते 4:30 वाजेपर्यंत मग मी मोबाईल बघत बसले. मग तोपर्यंत मिस्टर बोलले की मक्याचं कणसं आणली होती. मग मक्याची कणसं शिजवली. त्याच्यासोबत मग गरमागरम चहा ठेवला. मिस्टरांना चहा दिला. पहिले ते चहा पिले, नंतर बोलले की मी मक्याचं कणीस नंतर खातो. चहा मुलग्याला आणि मिस्टरांना दिला. मी चहा पिला नाही, कारण मला मक्याचं कणीस खायचं होतं. पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आपल्याला गरम चहा आहे म्हणून आपल्याला प्यावंसं वाटते, पण चहा पिऊ नये. चहा पिल्याने खूप हानिकारक आहे. चहा आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही आहे. परत संध्याकाळचे 5 वाजले. मग मी झाडू मारायला घेतला. सगळं हॉल सगळीकडे झाडू मारते आता. सोफ्या खालून वगैरे सगळं, किचन, बेडरूम, पाठीमागची गॅलरी, पुढची गॅलरी, हे सगळं स्वच्छ झाडू मारते आहे. झाडू वगैरे मारून झालं नंतर थोडा वेळ मी विंचरून वगैरे फ्रेश झाले. आणि परत थोडा वेळ मी बसले, अर्धा तास असंच. मग संध्याकाळचे 6:45 वाजले. आता म्हटलं दिवाबत्तीची वेळ झाली. दिवाबत्ती केली. तुळशीला दिवा लावला, बाहेर दिवा लावला, परत देवाजवळ दिवा लावला, अगरबत्ती लावली. संध्याकाळ झाली आणि पुन्हा स्वयंपाकघरात जाण्याची वेळ आली. आता मिस्टरांना विचारले, रात्रीच्या जेवणात काय बनवू. मला स्वयंपाकामध्ये खिचडी बनवायची होती, पण मिस्टर बोलले की अंडा बुर्जी बनव. रात्रीच्या जेवणाला गरमागरम अंडा बुर्जी बनवते. बघा, 4 अंडे घेतलेत, टमाटे घेतलेत, कांदे घेतलेत आणि हिरव्या मिरच्या. हे सगळं कापून घेतले. फोडणीची तयारी करते. हे बघा, कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. बघा, तेल गरम होते. तेल चांगलं गरम झालं की मग हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची भाजत आली की मग कांदा टाकायचा. कांदा मी असा लांबसर कापून घेतला आहे. तुम्हाला बारीक कापून घ्यायचं तर कापून घेऊ शकता. मी असाच आमच्या घरी आवडतो म्हणून मी असाच कापून घेतला आहे. आणि कांदा भुर्जीसाठी जास्त लागतो. जास्त कांदा घ्या म्हणजे भुर्जी चांगली होते आणि खूप होते. कांदा आता भाजत आला आहे. हे पहा, लालसर होईपर्यंत भाजत आला आहे. टमाटे टाकते त्याच्यामध्ये. जास्त टमाटे टाकायचे म्हणजे भाजी खूप चांगली होते.
आता भात सगळं भाजून घेते मी लाल वगैरे. अशी ही अंड्याची भुर्जी मिस्टरांना खूप आवडते. ते मला सारखं म्हणत असतात, अंड्याची भुर्जी बनवत जा. मसाले भाजायला लागलाय, त्याचा सुगंध घरात दरवळायला लागलाय. त्याच्या चवीनुसार मीठ टाकते. आता मीठ पण जास्त टाकायचं म्हणजे भुर्जीला चव चांगली येते. अंड्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरला. गरमागरम अंडा भुर्जी खाण्याची वेगळीच मजा आहे. चपातीपेक्षा ब्रेडला लावून अंडा भुर्जी खाल्लेली खूप चांगली लागते. हे पहा, मी आता अंडा टाकते. 4 अंड्याचं करायचं आहे. आता थोडंसं हलवून घेते म्हणजे चिकटू नये म्हणून, कढईला लागू नये म्हणून असं सारखं हलवून घ्यायचं. भाजी आता शिजत आली आहे. मी आता कोथिंबीर टाकते. कोथिंबीरनं अजून भाजीची चव वाढते. बघा, रेडी फॉर भुर्जी. भुर्जी तयार आहे. भुर्जी आता आम्ही चपातीसोबतच खाणार आहे. बघा, चपाती केले, भुर्जी केले, भात पण केला आहे. आता बघा, गरम गरम भात, वापरता भात